श्री विघ्नेश्वराची कथा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री विघ्नेश्वर अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नेश्वर हा पाचवा गणपती आहे. इथली श्रींची मूर्ती लांब रुंद असून अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्वराला ओळखलं जातं. श्रींच्या डोळ्यात माणिक असून कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न आणि मंगल मूर्ती असलेला श्री गणेश विघ्नांचं हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर असं म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी बांधकाम असून मध्यभागी श्री गणेशाचं मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेलं हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून फक्त 14 किलोमीटरवर तर पुण्यापासून 85 किलोमीटर अंतरावर आहे. इथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र आणि खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बीण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेला शिवनेरी हा किल्ला इथून जवळच आहे. नमस्कार, मी राहुल आणि तुम्ही पाहत आहात भक्तिकोश. आता जाणून घेऊयात ओझरच्या श्री विघ्नेश्वराची कथा. फार अगदी प्राचीन काळी हेमवती नगरीत अभिनंदन नावाचा एक राजा राज्य करत होता. आपल्याला इंद्रपद प्राप्त व्हावं असं त्याला वाटू लागलं. ही वार्ता स्वर्गातील इंद्राला नारद मुनींकडून समजली. तो घाबरला. त्याने अभिनंदनाच्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी काळाचं स्मरण केलं, साक्षात काळाचं. त्याच क्षणी अक्राळ विक्राळ रूप धारण करून काळ प्रकट झाला. त्याला इंद्राने आज्ञा केली, अभिनंदनाच्या यज्ञात विघ्ने निर्माण कर, त्याच्या यज्ञाचा विध्वंस कर. त्याने आज्ञा मिळताच अभिनंदनाच्या यज्ञाचा विध्वंस केला. असं नव्हे तर पृथ्वीवरील सर्वच वैदिक कर्मांचा नाश केला. धर्माचा लोप झाला. देवांवर हे मोठं संकट आलं. तेव्हा सर्व देवांनी गजाननाची आराधना केली. त्यावेळी गजाननाचं वास्तव्य पाराशर मुनींच्या आश्रमात होतं. देवांच्या आराधनेने गजानन प्रसन्न झाले. मी त्या विघ्नासुराचा बंदोबस्त करतो असं त्याने देवांना आश्वासन दिलं. मग गजाननाने पराशर पुत्र होऊन विघ्नासुराशी प्रचंड मोठं युद्ध केलं. गजाननाच्या प्रचंड शक्तीपुढे विघ्नासुराचं काही चालेना. तो शरण गेला. गजाननाने त्याला आज्ञा केली, ज्या ठिकाणी माझं भजन पूजन कीर्तन चालू असेल तिथे तू जाता कामा नये. मग विघ्नासुराने गजाननाला वर मागितला, तुमच्या नावामागे माझं नाव असावं, विघ्नहर किंवा विघ्नेश्वर असं नाव धारण करून या क्षेत्री वास्तव्य करावं. तथास्तु असं म्हणून गजानन म्हणाले, मी आजपासून विघ्नेश्वर झालो आहे. मी तुला माझ्या गणसमुदायात घेतलेलं आहे. विघ्नेश्वर या नावाने जे कोणी जप करतील त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतील. अशा प्रकारे विघ्नासुराचा पराभव केला, म्हणून गजाननाला विघ्नेश्वर किंवा विघ्नहर असं नाव या स्थानी प्राप्त झालं. मग भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मध्यान्ह काळी देवांनी नैऋत्य दिशेला विघ्नेश्वर गजाननाची स्थापना केली. ही घटना ओझर या ठिकाणी घडली. हाच तो ओझरचा विघ्नेश्वर. विनायक गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार, मी राहुल आणि तुम्ही पाहत आहात भक्तिकोश. आपल्या सनातन धर्मातील अशाच वेगवेगळ्या गोष्टी आम्ही आपल्या समोर आणत असतो. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर नक्की भक्तिकोशला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट नक्की करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.